काऊन दीपकजी, हे सर्व मायाच्यानं झालं ना, माझ्यानं झालं हे सर्व ना. मी तुम्हाला म्हटलं असतं की मला गोव्याला हनीमूनला घेऊन जा ना, तुम्ही मला घेऊन आले असते ना, एवढं सारं तमाशा झाला असता. सर्व माझ्यानंच झालं, माझ्यानं झालं सर्व. मीच खराब. आता तुम्ही बी असंच म्हणसाल ना की सर्व गलती कविताची आहे म्हणून. कवितानं म्हटलं म्हणून मी घेऊन आलो कविताले हनीमूनसाठी गोव्याला. सर्व माझीच गलती आहे. बरोबर बोलसान तुम्ही, सर्व माझी गलती आहे. काय झालं कविता, काऊन रडू राहिली? काय झालं? रडू नको. असा उदासीन चेहरा चांगला नाही वाटत तुया. तू हसतानीच चांगली वाटतं. तुझी गलती काय आहे? काय आहे तुझी गलती नाही आहे. सर्व हनीमूनला जात असतात, असं काही नाही आहे. तुझी गलती नाही आहे काही. आई थोडीशी जुन्या विचाराची आहे म्हणून. आईचा स्वभाव असा काही खराब नाही आहे. आईचं फक्त थोडंसं जुन्या विचाराची आहे. मी समजून सांगेन आईले. तू टेन्शन नको घेऊ तू. मॅचच्यानं तुमच्या दोघा मायलेकामध्ये मन मोठाव झाला ना. आजपर्यंत तुमची आई तुम्हाला कधीच नाही बोललेली आहे. आता तुमची आई किती बोलीन तुम्हाला, ते मॅचच्यानं बोलीन ना. मी तुम्हाला म्हटलं की मला हनीमूनला घेऊन जा, गोव्याला घेऊन जा. राग भरली होती, भांडण केलं तुमच्यासोबत म्हणून तुम्ही मला घेऊन आले. तुमच्या आईनं नाही म्हटल्यावर बी खोटं बोलून घेऊन आले. तर माझीच गलती आहे ना, सर्व माझीच गलती आहे. कविता, तू स्वतःला ब्लेम नको करू. बरं, स्वतःला ब्लेम नको करू. तुझी बी गलती नाही आहे, आईची बी गलती नाही आहे. आई थोडीशी जुन्या विचाराची आहे. आणि सर्वच घुम्या फिरायला जात असतात. हर पोरीची इच्छा असते की माझ्या लग्न झाल्यावर मी हनीमूनला जाईन, इकडे घुमायला जाईन, तिकडे घुमायला जाईन. असं काही नाही आहे. तुझी बी गलती नाही आहे, आईची बी गलती नाही आहे. गलती माझी आहे. मी खोटं बोलून तुला घेऊन आलो. मी ना खोटं बोलून तुला गोव्याला नव्हतं आणायला पाहिजे. मी ना आईले समजून सांगायला पाहिजे होतं, वाट पाहायला पाहिजे होती. आई कधी हो म्हणेन. माझीच गलती आहे. मी ना खोटं बोलून नव्हतं घेऊन यायला पाहिजे तुला. तुझी काही गलती नाही आहे, आईची बी गलती नाही आहे. पण दीपकजी, तुम्हाला खराब वाटेल, पण एक गोष्ट अशी सांगूशा वाटते तुम्हाला मला. काळाच्या अनुसार माणसाला आहे ना स्वतःचे विचार बदलावं लागत असतात. जसं जमाना बदलते तसं माणसालाही बदला लागत असते. काही जुने विचार हे सोडून द्यावं लागतात. नवीन पिढीच्या हिशोबाने चालावं लागते. तेव्हाच व्यवस्थित घर चालू शकते. तुमच्या आईचं बी गलत आहे. तुमच्या आईने एवढे जुने विचार नाही ठेवायला पाहिजे. एवढे जुने विचार नाही ठेवायला पाहिजे अजून पण. कविता, डबल तू तेच गोष्ट करू राहिली. तुला सांगितलं ना मी ना की आईले काही मनाचं नाही. मी आईच्या बऱ्यात काहीच ऐकू नाही शकत म्हणून. काहीच एक शब्दही नाही ऐकू शकत मी आईच्या खिलाफमध्ये. तुला म्हटलं ना आईले काही मनाचं नाही म्हणून. आईले चांगली आहे माई. तू समजून घे. आईले माई आई अशी बोलते तोंडावर, पण मनाची खराब नाही आहे. मनाची लय चांगली आहे माई आई. तूच नाही समजली मग आईले. बरं, तुम्ही म्हणता तर स्वभाव चांगलाच असेल. आता नवीन मी आपलं नवीन लग्न झालं. मी ना तुमच्या आईचा काही स्वभाव जो ओळखला नाही. मला असं दिसलं तसं मी ना तुम्हाला म्हटलं. मग म्हणू नको. जसं दिसलं ना ते मनात नाही ठेव, म्हणू नको. मी काय म्हणेल दीपकजी, आपलं रिझर्वेशन तर 5 दिवसानंतरचं आहे ना. मग आताच कसे काय चालता? 5 दिवसानं जावं लागेल ना आपल्याला. नाही, मी तत्कालमध्ये रिझर्वेशन करतो ना. तत्कालमध्ये रिझर्वेशन भेटून जाईल आपल्याला. आईला रागत आहे म्हणते, आपल्याला जास्त लागेल घरी वापस. दीपकजी, मला इच्छा होती. मला असं वाटलं होतं की मुंबईला घुमू, इकडे घुमू, तिकडे घुमू. पण काही नाही, सर्व इच्छाच राहिल्या. इतक्या दूर आलो पण काही घुमाय फिरायला नाही भेटलं बरोबर. कविता, तू नाराज नको. आपण घरी जाऊ, आईची परमिशन घेऊ, मग डबल येऊ घुमाले. आता गोव्यात तर तू पुरी घुमली ना. काय मुंबई घुमायचं आहे ना तुला? मुंबईला घेऊन येईन मग मी तुला घुमाले. आता आईची परमिशन घेऊन येऊ आपण. आता पण चाल. आईले रागात आहे म्हणते. आता चाल घरी पहिलं. बरं, ठीक आहे. पंचफुला, काय झालं तुला? तू काय एवढी टेन्शनमध्ये बोलू राहिली? काय झालं तुला? काय सांगू बाई तुम्हाला माझ्या घरातली कथा. जे आहे ते बरंच बरं आहे बापा. काय झालं वा पंचफुला? काऊन अशी घुमून फिरून बोलू राहिली? शिदी बोल ना, काय झालं तर? कौसाबाई, तुमच्यापासून काय लपू? तुम्हाला सरीच कंडिशन माहिती आहे माझ्या घरातली. कशा आहेत मा सुनात? माय बाई सुना आता पोरही बाईकले माय. आता हेच पाय ना, काय नाव तिचं, कविता आताच लग्न करून आली. तर तिनं तिच्या नवऱ्याचे का नाही भरणं चालू केले. आणि गेले दोघं जण गोव्याला हनीमून मनवाले. माझ्यासंग खोटं बोलून माझ्यासोबत. अय माय बाई, काय झालं सांग ना, काय खोटे बोलले तर सांग ना. हा पा कौसाबाई, माझोड आहे का नाही. हा आपला दीपक नाही का, दीपक आला होता पहिले. दीपक काय म्हणे मला की म्हणे आई, मला हनीमूनसाठी म्हणे गोव्याला जायचं आहे म्हणे. जाऊ का म्हणे मी कविताला घेऊन. मी ना त्याला सपशेल नाही म्हणून दिलं. म्हटलं बापा, एवढ्या दूर गेल्यापेक्षा, एवढा पैसा खर्च केल्यापेक्षा जवळपास कुठे एखाद्या देवदर्शनाला चालला जाय म्हटलं. पैसे कमी लागतात. मी नसं म्हटलं. आणि मग मी त्याला नाही म्हटलं. मग तो चालला गेला. मग या मॅडमनं सांगितलं त्याच्या बायकोनं की तुम्ही असं सांगा की बा मला माझ्या ऑफिसकडून ऑफिसवाले पाठवत आहे, गोव्याला काम आहे. तर बा मी सोबत आता तिकडे चाललोच आणि पुरा खर्च माझ्या ऑफिसवाले उचलणार आहे. तर मी कविताला घेऊन जाऊ का, असं सांगा म्हणे तुम्ही म्हणे घरी. माहिती त्या पोरानं मला खरं तसंच सांगितलं. मी ना पहिले नाही म्हटलं होतं बाई ना, कायले खोटं बोला. पहिले मी नाही म्हणून दिलं होतं. म्हटलं नाही, तू ऑफिसचं काम आहे, तू जाय. मला जीवन काय म्हणते, आई जाऊ दे ना, असं तसं म्हणत होता मला. मग मी म्हटलं की ठीक आहे बा, जा मग. तर मग ते चालले गेले आणि म्हणले. तर मला बाजारामध्ये आपला दीपकचा मित्र भेटला. दीपकचा मित्र काय म्हणते, मावशी तुम्ही एकटा कायले भाजीपाला घेऊन राहिला म्हणजे एवढ्या उन्हामध्ये. दीपकले काऊन नाही पाठवलं म्हणजे, दीपक तर सुट्टीवर गेलेला आहे. नाही बाई व, मग काय झालं व?
मग काय होणार, मला सांगून दिलं त्या पोरानं म्हणे की काही कंपनीनं पाठवलं नाही म्हणे गोव्याला म्हणे. आपला दीपक म्हणे सुट्ट्या घेऊन गेलेला आहे म्हणे गोव्याला घुमाले. 1 हप्त्याच्या सुट्ट्या घेतल्या म्हणे त्यानं ऑफिसमधून आणि गेला म्हणे. मग मला समजलं बाई काय माय पोरं काय खोटं बोलतात. पहिले एवढासा खोटा नाही बोले मा दीपक माझ्यासोबत एवढासा. त्याला मी सांगतो ना 1 रुपया बी खर्च करायचा असला ना तुम्हाला 10 बार विचारे. आता तर बस रे बस, आता तेवढा मोठा खर्च करू राहिला पण मला काही विचारणं तर सोडूनच द्या. खोटं बोलू राहिला माझ्यासोबत. मला तो खोटा बोलला ना मला त्याचा लय राग आला. माय बाई पंचफुला गेलं तुझ्या सुनाई ना तुझ्या घर बिघडवलं पुरं बिघडवलं. हो ना बाई. आताशी आलेली आहे ते कविता कानामागून आली हुशार झाली. तिनं तिच्या नवऱ्याला सांगितलं की असं असं सांगा तुम्ही तुमच्या आईला, मग आई आपल्याला जाऊ देईन. तसंच त्या पोरानं केलं, तसंच तुला सांगितलं आणि तुनं जाऊही दिलं. तुनं काऊन जाऊ दिलं, तू काऊन नाही म्हटलं तुनं की नाही म्हणजे नाही जायचं तर नाही जायचं. म्हटलं होतं ना बाई, म्हटलं होतं पण जीवन नाही का, जीवन म्हणे आई जाऊ दे म्हणे चालले म्हणे तर आता. आणि तसे बी ऑफिसवाले पुरा खर्च उचलणार आहे म्हणे, आपल्याला 1 रुपया खर्च नाही लागेल म्हणे तर जाऊ दे म्हणे. मग मलाही वाटलं माय बाई चला काही खर्च नाही लागेल काही पैसे नाही लागेल तर जाय बा. मग मी नाही असं म्हणून दिलं. आता बहिणा काय करू, आता तर सुना तर माझ्या हातातून गेल्याच होत्या, माय तर ते ऐकतच नाही. माय पोरं माय ऐकत होते, आता तेही नाही ऐकू राहिले. माझ्यासोबत बगावत करतात, असंच करू दे आई तसंच करू दे आई आणि आपल्या बायकाचं ऐकत राहतात. मी तर लय टेन्शनमध्ये आली बहिणा, लय टेन्शनमध्ये आली. नाही हो पंचफुला काही भ्यायची गरज नाही आहे. काही भिऊ नको. मी तुला एक जबरदस्त प्लॅन देतो, मी तुला जबरदस्त आयडिया देतो. माझ्या आयडिया जर तू ऐकशील ना तर 100% पास होशील ना आयडियामध्ये. माझी गोष्ट ऐक पहिले तू. कोणता आयडिया सांगत आहे कौसा बाई तुम्ही, सांगा ना माय बी मला बी सांगा ना. हा बाय मी तुला एक गोष्ट सांगतो, नाही ऐक तू कान देऊन गोष्ट ऐक. तुझ्या पोराईला सांगतो म्हणा तुम्ही माझं खोटं बोलायला लागले म्हणा आणि तुमचं मायामध्ये काहीच जीव नाही आहे. पहिले मावर प्रेम करत होते आता काहीच नाही करत, आता बायकोच करता असं तसं सांगता येईल. हो का बाई. ना अजून एक गोष्ट सांगतो तुला ऐक कान देऊन. माझी गोष्ट तू भूक हरतालवर चालली जाय ना, भूक हरताल कर म्हणा. मी जेवणच नाही करत म्हणा, तुम्ही माझं खोटे बोलले म्हणा, मी लय मनापासून तुटली म्हणा, असं झालं तसं झालं म्हणा, मी जेवतच नाही म्हणा. आणि मग बस काही खाऊन घ्यायचं असंच तसं इकडून तिकडून. बादमध्ये सर्वजण झोपल्या गिपल्यावर नाही का किचनमध्ये जायचं, थोडंफार काही खाऊन घ्यायचं आणि मग म्हणायचं मी जेवलीच नाही. हो का बाई. मग काय तर माय तुला काय समजते, काही समजत नाही तुला. तू तर तुझे पुरं घर बाया दावळशील. आता एका सुनीनं असं केलं, आता त्या तिचं पाहून त्या दोघी तशा करतील. एक सून चालावं लागते का तुला, 3 सुना चालावं लागतात ना. थोडीशी तर हुशार बन बाई ना. पण बाई भूक हरताल माझ्यानं उपाशी राहावल्या नाही जात ना बाई ना. कोण म्हणून राहिलं तुला की उपाशी राहा लागते म्हणून, लपून छुपून खाऊन घ्यायचं ना थोडंफार काही. पण ऐकतील का माय पोरं. ते काय नाही ऐकतील, त्याच्या बापाला बी ऐका लागेल. त्याच्या बापच ऐकत नाही माया, तोच तर प्रॉब्लेम आहे बापा. पंचफुला तू भूक हरताल कर, त्याच्या बिना होणारच नाही. जेवतच नाही म्हणा मी असंच म्हण, तेव्हाच ते पोरशी देवतील, नाही तर हमेशा असंच करत राहतील. पण का हो बाई उपाशी राहणं होईन का माझ्यानं. माय बाई थोडं थोडं काही ना काही खाऊन घ्यायचं. त्या रूममध्ये तर असतातच काजू बदाम हे ते ठेवलेले, खाऊन घ्यायचे थोडे थोडे पाणी पिऊन घ्यायचं. आई माय बाई आणि तुझे पोरं का तुला उपाशी राहू देतात का माय बाई. बातच येतील ताजं म्हणत आई जेवण करून घे आमच्याच्यानं गलती झाली आता मी असं करू नये असं तसं बातच म्हणतात तुले. आणि तू याच्यात अजून पीस टाकायचं असेल तर तू यारी बॅग भर आणि असं म्हण की बा मी चालली घर सोडून, ह्या घरातनी माय कोणी ऐकत नाही, माय काही व्हॅल्यू नाही आहे. सर तुम्ही तुमच्या बायकायचं ऐकता, आईची काही गरजच नाही आहे तुम्हाला, तर चालली बापा मी घर सोडून चालली. मी कुठं बी एखाद्या वृद्धाश्रममध्ये जातो आणि तिथं राहतो. आता माय पोरं माया काही कामाचेच नाही तर आता वृद्धाश्रममध्येच जा लागेल बापा मला असं म्हण. असा डायलॉग मार का. कसे ते पोरं तुझ्यावाले ऐकतात आणि तुझ्या पाया लागतात की आमच्याच्यानं गलती झाली आई, असं झालं तसं झालं, आता मी असं नाही करू तसं नाही करू पाहिजे मग. पण कौसाबाई हे जास्तच नाही झालं का माय थोडं. काही जास्त नाही झालं, काही जास्त नाही झालं. मी न करेल आहे असं करेल आहे. मा पोरगा पहिले असंच करत होता, माय काही ऐकत नव्हता, मा सुनीचंच ऐकत होता, घुमायला जात होता, फिरायला जात होता. मी ना असंच डायलॉग मारला, असंच एक दिवस भांडण केलं तर मा पोरगा बातच तर सुधारला. आता एक शब्दानं बायकोच ऐकत नाही, पुरं मायच ऐकते. ऐ माय बाई हो का. मी काय म्हणली कौसाबाई येऊन जाणं माय तुम्ही. येऊन जाणं, थोडीशी कंपनी भेटते मला तुमची, येऊन जाणं तुम्ही लवकर. हो बाई ना तू या साथ द्यासाठी मला याच लागेन आता तिथं. माया आता ते तिथं लय आता माझी गरज आहे, मला याच लागेन आता तिथं. हो ना बाई या ना माय लवकर या ना. हो ना बाई ना माझं कामच नाही उरालं ना, घरकुलचं कामच नाही झालं अजून. आज मग पोरगाला की त्याला विचारतो किती टाईम आहे काय आहे, आणि त्याला म्हणे जास्त टाईम असेल तर मी पंचफुला मामीच्या इथून येतो लवकर. थांबा ना मी येतो ना तिथं. हो माय बाई या माय लवकर. आता याच लागेन मला तिथं, याच लागेन आता. माझ्याशिवाय आता काही होणारच नाही, मला याच लागेन. माझी आता लय गरज आहे तिथं. माय बाई लहान हुशार आहे तू लाईनी सून. माय बाई ध्यान दे माय बाई तिच्यावर. तुझ्या 2 सुनाला गरीब आहे माय बाई. हे चांगली मला हुशार दिसते, हे त्याला बी हुशार करून टाकेन. आणि माय बाई तू एवढी खतरनाक आहे तरी बी तुझ्यासोबत खोटं बोलून लगे गोव्याला चालली गेली घुमायला. माय बाई किती हुशार आहे बरं ते. किती हुशार म्हणावं तिले. हो ना बाई मी तर परेशान झाली. काही परेशान नको पंचफुला, मी येतो. मी आली की सरळ पाहतो मग मी बरोबर सिद्ध करतो सराईले. या बरं बाई लवकर. मी तुमची वाट पाहतो. उद्या परवा येता का. माय बाई पाहतो ना, हे घरकुलचं काय आहे तर पाहतो ना. घरकुलचं काम झाल्याबरोबर आहे तुम्ही. बरं या मग ठेवतो मी फोन. हो ठेव पंचफुला ठेव. का होत आहे दीपक आणि कविता निघाले का मग गोव्याहून इकडे आले.
हो बाई ना निघाले. तिकीट भेटली का मग त्याला? हो दीपकनं तत्काळमध्ये तिकीट बनवली ना आणि बस आता ते आहेत अर्ध्या मधात आहे येतीनच. का होत आहे मला त्याला खराब वाटत आहे हो दीपक आणि कवितासाठी. मस्त किती खुश होती बरं कविता घरून, इकडे घुमीन तिकडे घुमीन. आता तर मुंबईला बी घुमायचा प्लॅन होता त्याचा, पण सगळा प्लॅन चौपट झाला हो त्याचावाला नाही. हो व सविता, मग आपण काय करू शकतो बेना त्याच्यामध्ये. हो पण त्यानं खोटं बोलून गेले ना, जर खोटं बोलून नसते गेले उजागरीन गेले असते त्याला फिरायला भेटलं असतं नाही बहिणा. मॅच छान झालं सर. मीनच दीपकला आयडिया दिली होती की असं सांगा की ऑफिसवाले पाठवू राहिले बा गोव्याला आणि कविताला सोबत घेऊन जातो. मॅच छान झालं बहिणा सर. नाही होताई तुम्ही तर चांगलं सोचलं होतं त्याच्या बाऱ्यात. आता झालं तर काय करू शकतो, जाऊ द्या. हो बहिणा. का होताई आता तर दिसूच नाही राहिली, हॉलमध्ये नाही आहे, कुठंच नाही आहे. कुठे गेली आता? काही नाही व सविता, त्याच्या रूममध्ये बसेल आहे आणि फोनवर बोलत आहे. माय बाई व कोणासंग बोलत आहे माय फोनवर? तेच आपली कौसा आत्या. अई माय बाई हे बुडी तर पिच्छा नाही सोडत बाप्पा आपला. आता तर टॉपिकच भेटेल आहे बुडीला चांगलंच आता आगा लावायचं. आता बैकून देईन आत्याला डबल. हो माय बाई काय करू शकतो आपण बी. ते सर सोड माय, ते तर आपली कविता तर म्हणत होती की म्हणे 2-3 दिवस आम्ही मुंबईला बी राहू म्हणे, मुंबई बी घुमू म्हणे. आता कायचं काही घुमायला भेटलं तिले, आता तिला वापस यावं लागत आहे घरी. हो ताई चल नाही बी येतो, थोडी गावातून घुमून थोडे पाय बी मोकळे होतात मग माया. कुठे चालल्या होत्या आता? आली बाई हे इले काहीतरी काम आहे आता माझ्यासोबत. काही नाही हो, चालली होती गावामध्ये थोडा फेरफटका मारायला. मी काय म्हणत होती आता थोडंसं मला भाजीचं तोडून द्या ना, मग जा तुम्ही गावात फेरफटका मारायला. काय माय बाई कधी कामच सांगत राहते, आता हे करा आता ते करा, पागल झाली मिलेलं आहे. नाही हो बाई माय लय डोकं दुखू राहिलं व, नाही तोडू नाही शकत मी, लय डोकं दुखू राहिलं माय. अय माय बाई व ह्या बुढीचं तर चांगलंच आहे, आता फेरफटका मारायला चालली म्हणे गावामध्ये. घुम्याच्या वेळेस डोकं नाही दुखत आणि काही काम सांगितलं तर बातच डोकं दुखते. आता असं तुम्ही म्हणत होता की गावात घुमून येतो मी आणि आता म्हणता की माझं डोकं दुखू राहिलं. नाही हो बाई मेडिकलवर गोळी घ्यायला चालली होती मी डोक्याची. असं माझ्यावर गोळी आहे, मी तुम्हाला गोळी देतो बसा इथं आणि भाजीचं तोडून द्या. ते चुटकी झोपेला आहे, मग मी लवकर लवकर काम आटपून घेतो. ऐकीन नाही हे ऐकीन नाही, दे माय दे देतो तोडून. कधी कामच सांगत राहते माय बाई हे मला. दे हो बाई दे तोडून देतो तुझ्या भाजीचं. हा घ्या घ्या. आई कुठं चालली तू? काय रे बाप्पा तुला दिसत नाही का हातातनी भाजीचा थैला आहे, तर भाजीच तोडत असेल ना. तुझ्या बायकोला तर नोकरानीच दिसतो मी. आली गावाहून मी की झालं तिले खुशी झाली, तिला वाटते आली आता नोकरानी करते कामं. काय रे बाप्पा ते घरकुलचं काय झालं? घरकुलचं काम झालंच नाही का अजून तुझ्या? मला जायचं आहे ना गावाले. कोणत्या गावाला चालली बाप्पा आई आता उन्हात आणायचं? काही जाऊ नको कुठं. काऊन त्या घरी राहू का? नोकरानी बनवून त्या बायकोच्या हाताखाली कामं करायला राहू का इथं? नाही आई आराम कर घरी, ऊन आहे बाहेर लय. आता कोणत्या गावाला घुमता यावं येत नाही. नाही रे बाप्पा पंचफुला मामीच्या इथं आता मला जा लागेल मला. बोलवत होती पंचफुला मामी मला, लय अर्जंट काम आहे माय तिथं, मला जास लागेल तिथं आता. बाप्पा आई आताच आली तू पंचफुला मामीच्या इथून, आता काय डबल काम आहे? काही जायची गरज नाही आहे, घरीच थांब. घरी आराम कर चांगला. हो रे तू बायको मला आराम करू देते, लय आराम करू देते, लय सेवा करते ते माई. राहू दे कामच सांगत राहते मला. कधी म्हणते पोरगी वागवा, कधी म्हणते भाजीचं तोडून द्या, कधी म्हणते काय तर कधी म्हणते काय. नाही बाबा मी नाही थांबत तिथं. तसंही पंचफुला मामीच्या इथं मला अर्जंट काम आहे. पंचफुला मामीला माईला गरज आहे. नाही मला जास लागेल तिथं, जास लागेल. झालं का ते घरकुलचं काम? सांग लवकर मला. माझ्या सह्या घ्या जिथं लागतात तिथं घेऊन घे, मग मी चालली पंचफुला मामीच्या इथं. आता आई डबल जाईन आता ते पंचफुला मामीच्या इथं. त्याच्या सुना मला डबल फोन करतील दादा घेऊन जात आईले. असं झालं तसं झालं, काय करू बाप्पा माझ्या डोक्याला तापच आहे निरा. राहू दे नाही काय जातो, ऊन किती आहे. राहू दे ना, काय काम आहे पंचफुला मामीला त्यासोबत एवढं अर्जंट? नाही तुला नाही सांगू शकत, लय अर्जंट काम आहे मला. जाच लागेल म्हणजे जाच लागेल, लयच अर्जंट काम आहे तिथं माझ्या. एवढं काय अर्जंट काम आहे बाप्पा? नाही रे बाप्पा लय अर्जंट आहे. सगळ्या गोष्टी तुला का सांगितल्याच पाहिजे का? मा नांदी नको लागू तू ते घरकुलचं पाय लवकर, घरकुलचं काम कर, मला जायचं आहे लवकर. हो आई तसंही आता मी ग्रामपंचायतमधूनच येऊ राहिलो. झालं घरकुलचं काम झालं आपलं, उद्या काम पुरं होऊन जाईल. तू या सह्या घ्या देऊन देशील, मग काही गरज नाही तू. बरं झालं बाप्पा आता मी झाले मोकळी. कुठं आई पंचफुला मामीची चालली का? काय आहे रे तुमचं? कुठं चालली काय चालली तू आणि तुझी बायको? लयच चौकशा करता बाप्पा मायावाल्या, लयच चौकशा करता. जशी काही मी जवान पोरगी आहे कोणती. काय झालं गेली तर चालली ना मी, चालली. मला जिथं जायचं आहे तिथं मी बरोबर चालली. पंचफुला मामीच्याच इथे चालली. तुला सांगितलं ना 10 वेळा, तरी विचारू बार कुठं चालली. जशी काही जवान पोरगी आहे मी. नाही आई असंच विचारलं मी ना. सांगितलं ना तुला पंचफुला मामीचीच चालली म्हणून. पंचफुला मामीने मला बोलवलेलं अर्जंट काम आहे तिथं मायवाला. कायले चालली आई? राहू दे ना, किती ऊन आहे, एखादा उन्हाचा फटका गिटका लागून जाईल. कायले चालली? राहू दे ना. राहू दे रे बाप्पा जास्त हिकात्या नको करू माझ्यासोबत. बरं बाप्पा तुझ्या मनात येते तसं कर.